नमस्कार. जय महाराष्ट्र, जय भीम. आज मला या ठिकाणी अतिशय गौरव, अभिमान आणि आनंद वाटतो आहे की मी आज पॅरिसमध्ये युनेस्कोच्या जागतिक कार्यालयामध्ये उपस्थित आहे. आमचे सन्माननीय अँबॅसेडर विशाल शर्माजी हे सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहे आणि जगभरातील जे देश पुरातत्व आणि त्या संदर्भात सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी जगभरातले विशेष व्यक्ती या ठिकाणी येतात, अभ्यासक येतात आणि जगभरातल्या संस्कृतीचा परिचय आणि बरोबरीने पुरातत्व विषयातल्या अभ्यासाच्या सगळ्या घटना इथे होत असतात. या अशा प्रमुख केंद्रीय स्थानी आज ज्यावेळेला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा आज भारत सरकारच्या मदतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या, माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय सुनेत्राताई पवार यांच्या निर्देशानुसार हा या वर्ल्ड युनेस्कोच्या मुख्यालयात बसवण्याचा सन्मान आपल्या सगळ्यांना मिळाला. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विश्वाला समानता, एकता, बंधुता, समानत्व याचा विचार देणारे आहेत आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार भारताच्या संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने नियोजन केलेल्या कार्यक्रमानुसार या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला. आज त्याला अभिवादन करण्यासाठी मी, आमचे अँबॅसेडर विशाल शर्माजी, विभागाचे सचिव कुलकर्णीजी आणि आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी आलो आणि मन भरून आलंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.